चला आम्ही निघतोय प्रथमेश दादांच्या हळदीना. आईंचा भाचा, आईंच्या भावाचा मुलगा. आई एक्झॅक्ट नातं काय आहे आपलं? माझ्या आत्याचा नातं, त्याची आजी माझी आत्या सगळं. तर आम्ही सगळे निघालो. इथे पाठी वहिनी साहेब पण आहेत, आजी आहेत आमच्या 2 पोरं. चालेल, मला देशील, मला देशील, तू देशील. ओके देतो. महिन्यानी बघते का वर्षांनी? बरे आहेत ना? बस पाणी देते. काल भेटली ही, म्हटलं ताई आल्या आल्या लगेच आपल्या व्ह्यूअर भेटलेल्या आहेत. त्या इंस्टाग्रामवर फॉलो करतात. काय म्हणत होता ताई तुम्ही? कंटेंट छान असतो, म्हणजे रिलेटेड सगळ्या गोष्टी माहिती पण देतात, त्याच्यामध्ये खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. तुमचं नाव? नाही, मी पनवेलची. थँक्यू सो मच. बाप्पा करतो. बाबा आहेत ते अरू. बाप्पा करतोय. हा अशा घर. आम्ही पण पहिल्यांदाच आलोय, कधी योग नाही आला, आता योग आला. हे मामा म्हणजे वर पितायत. परत एकदा वहिनी आमच्या जिजाला घेऊन आले ना दादांकडून, तर अरुणे नंबर लावला पहिला. कुसकट पहिला येऊन तिच्या मांडीत बसला ना बाबू. दादू पहिला मांडीत बसला ना काकीच्या. तुला बसायला नाही दिलं ना? जेलस पोरगा. करा लाड करा, काय करताय ते करा. आता सावकाश करायच्या, सावकाश. बाच प्रेमानी. ओके बाच प्रेम उतू चाललंय आमचं सध्या. हा बोल. लागेल माझ्या नखल लागलं ऑलरेडी. ह्याचा आरूचा पाय नाही करायचं ते. बापडे ते चालू आहे शुनी. ठेव तशू ठेव शुनी. नमस्कार. लागेल डोळ्याला बेटा ती. हे बघ काकाच काय, काकाचं भूत झालंय. कसं वाटतंय? हळद लागली. खूप चांगलं वाटतंय. काकाला हळद कुमारनी अनुभव सांगितले, पण वय वाढत चाललेलं, त्यामुळे आता करणं तर भाग होत. कुमार बोललेला तरी पण एकदा विचार केला. माझ्याकडे कळतो विचार केला, पण ठीक आहे, आता चांगलंच होईल पुढे. पिंजरा ठेवलेला आहे. आता आजची रात्र मुक्त आहे, उद्या संध्याकाळपासून कैदेत. आलो कैद होणार आहे. अजून काय कुमारने टिप्स दिल्यात मला. 2 वर्षाचे कुमारचे किती 3 वर्षाचे 4 वर्षाचे अनुभव. वर्ष कमी करू नको कुमार बोलतोय उगाच. मी एवढे सोसलेत वर्ष ना अरू. नंतर खरवडा होईल.
परत तशू बोल. हा मोसंबी आहे, डाळिंब आहे. फेणी हवी फेणी. आज संध्याकाळी डॉक्टरांनी मला सांगितलंय ड्रेसिंग घरच्या घरी सोडायचं आणि आजपासून त्याला एक मलम लावायचं. ती सोडायची गरजच नाही पडणार आहे मला वाटतं. त्या बँडेजची आत्ताच अवस्था अशी झाली आहे की ती ऑटोमॅटिक सुटून जाईल. त्याच्यात नुसता वरचा कापूस सुटलाय. बाबांना जाऊन सांग. नाही मागे बसाल का बोलवले. विचारतोय. बाबांना सांगू हळदीना बोलवलं म्हणून. सांगशील ना. चला 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 आता आम्ही निघतोय संध्याकाळचं तिकडे जायला हळदींना. वहिनी येते, वहिनीची वाट बघतोय की मग निघणार. दिस इज अ ड्रेस दॅट आय एम वेअरिंग. थोडासा बांधणी टाईप आहे. स्टेटस माझ्या जखमेचा असा आहे की जी डॉक्टरने पट्टी केली होती ती ऑटोमॅटिकली सुटली. कारण साडी 1-2 दिवस मी वेअर करते ना, तर साडीच्या निऱ्यांना घासून घासून खाली घासून घासून ती फाटली पट्टी आणि ते सुटलं ऑटोमॅटिक. तर आज हळदींच्या इथे जायचं आहे. प्लस की आमची दोन्ही पोरं अतिशय धावत येतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडून पण चुकून लागू नये. कारण ती जखम अजूनही ओलीच आहे, काही एवढी सुकली नाही आहे. म्हणून कुमारला म्हटलं परत एकदा ड्रेसिंग करून दे. तर त्यांनी बेसिक हलकं हलकं ड्रेसिंग केलेलं आहे. असं काहीसं सौंदर्य आहे म्हणजे पायाचं. हा आईंचा गजरा, हे आमचे पप्पा, ही पप्पांची मॅच. चला आम्ही चाललो आम्ही हळदीना. तशूनी सगळा व्ह्यू ब्लॉक केलेला आहे, काही दिसत नाहीये. आपण त्याच्यामुळे बेटर वे आपण तिकडेच शूट करूया जमल्यास. पाठलाग सोडत नाहीये. सकाळी तिथे सोफ्यावर होतं, आरूला खेळताना सापडलं, तेव्हा तो त्याच्यासोबत खेळत होता. आणि आता इथे कोणाचं आहे काय माहिती, पण हे आमच्या पोरांना खेळायला झालेलं आहे आणि ते माझ्या नशिबाने येत आहे. म्हणजे काय चान्सेस आहेत की ते इथे असावं. दुपारी तिथं होतं. गेल्या जन्मातली काहीतरी गट्टी आहे आमची, म्हणून भेट होती. फालतू जोक होता, असू दे, समजून घ्या. तुझं नाव काय? पूजा. तू व्हिडिओ बघते. ती अशी आली धावत धावत, हा मी तुमचे व्हिडिओ बघते, फोटो घेऊ का? फोटो काढून झाला. थँक्यू सो मच. थँक्यू. मी तुमचे बघते, मम्मा पण तुमचे सगळे व्हिडिओज बघते. हां थँक्यू. आईचं नाव काय? नीता. इथलंच आहात? हो आम्ही इकडचेच आहोत, आम्ही समोरच्या घरात. ओके थँक्यू सो मच. थँक्यू काकी. हळदी म्हटल्यानंतर हळदी डान्स तर असायलाच पाहिजे. तशूला आमच्या आवाजाची काही भीती वाटत नाही, तो मस्त बिंदास डान्स करत होता. पण अरूला अजूनही मोठ्या आवाजाची भीती वाटते, त्यामुळे त्याला घेऊन मला यावं लागलं इथे आतमध्ये घरात बसायला. पण तिथे पण त्यांनी एका दादाशी गट्टी केली होती, त्यामुळे बऱ्यापैकी वेळ गेला. मी शांत बसून आहे कारण मला करायलाच काही नाही आहे. फोन पण आरूकडे आहे. आरू, तशू, इथे दादू बसले. मेरे पास एक्स्ट्रा फोन है नाही. चला मंडळी, आम्ही निघतोय लग्नाला, प्रथमेश दादांच्या लग्नाला. 4:30चं मुहूर्त आहे. आई पप्पा पुढे गेले, हे कुमारने लेट केलं, मी टायमात रेडी होते. चले निकलते हे. आज सगळं लाल झालंय. आणि मेन म्हणजे ना, या साडीचा कलर जरा उतरतोय. पहिल्यांदाच नेसली आहे, पण तरी काय माहिती ही डाय अशी आहे की ती माझं सगळं हातबीत सगळं लाल झालं. आरूचे कपडे लाल झाले. आता चेंज करायला वेळ नाही आहे. तर असंच चला. हा माझा नवरा, नमस्कार. हा माझा लेक. चॉकलेट खाताना डॅडाने दिलेलं, तो रडत होता. त्याची झोपमोड झाली आणि कशाला झोपवलं मी असं झालंय मला. त्याच्यामुळे त्याची झोपमोड झाली, तर तूच चिरचिर करतोय. हे आमच्या आजी. चला पोहोचलोय आपण. नवरा मुलगा गाडीतच आहे. आपण पटकन भेटून येऊया त्यांना. ये ना कुमार सोबत. तशू पण झोपला. कशी झोपला? आल्याच मला झोप येते. आणि हा झोपलेला उठला ना
आता नुसती चिडचिड चिडचिड घरी नुसती. तति संपदा बहुतुमा लाभो तै सद्गुण साधोनी स्थिर कर्मयोग पुल्या वा बांधवा भूषण सारे राष्ट्र दुरीण हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल गार्हस्थाश्रम तुम्हा वधूवरा देवो सदा मंगलम शुभमंगल सावधान. अरूचं शर्ट बदललं कारण की व्हाईट टी शर्ट त्याने पूर्ण खराब केलेलं, माझ्या साडीची डाय पण लागलेली आणि चांगलं जॅकेट होतं ते त्यांनी घातलेलं काढलं पोराने. या पोरांना जॅकेट का आवडत नाही कोण जाणे. अरूला तिकडे नवीन मावशा मिळालेल्या खेळायला आणि त्याला आईंना अनकम्फर्टेबली बसवून त्यांच्याच खुर्चीत त्यांच्याच पाठी जाऊन मावशांशी खेळायचं होतं लपाछपी. पोरं कचरा गोळा करतात, लिटरली कचरा गोळा करतात. तर मस्त पेटपूजा करून घेतली. इकडे वहिनी बसले. आरू कुठे गेला? हाय आहे नुसता धावतोय, एका जागी स्थिर नाही अजिबात. बाय बाय बाय. काय करा? हा इकडे बघा, इकडे इकडे बघतोस